तर आणखी एक मोठी बातमी आपल्याकडे येते ती म्हणजेच मराठा आंदोलक मुंबईतील चेंबूरमध्ये दाखल झालेत। पुण्याहून निघालेले मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेत। वर्षा सागर बंगल्यावर आता मराठा आंदोलक धडकणार आहेत। आरक्षणाबाबत ठोस निर्णय न झाल्यानं मराठा आक्रमक झाल्याची ही मोठी बातमी आपण पाहतोय। मराठा आंदोलक मुंबईतील चेंबूरमध्ये दाखल झालेत। पुण्याहून निघालेले मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेले आहेत। तर हे आंदोलक वर्षा सागर बंगल्यावर धडकणार आहेत। मराठा आंदोलक आरक्षणाबाबत ठोस निर्णय न झाल्यानं आक्रमक झाले। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम। काय ताजे अपडेट आहे? सांगितलं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका घेऊन हे सगळे आंदोलक पुण्यावरून मुंबईकडे आले आहेत। ते थोड्याच वेळात आझाद मैदान परिसरामध्ये दाखल होतील। पोलिसांकडून त्यांना त्या ठिकाणी अडवण्यात येईल अशा प्रकारची माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे। काही वेळ त्यांना आझाद मैदान परिसरात थांबवलं जाईल आणि जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत यांच्याशी काही बोलणं होत नाही तोपर्यंत त्यांना तिकडे येऊ दिलं जाणार नाही अशा प्रकारची माहिती सध्या समोर येते। मुख्यत्वे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपल्या भूमिका स्पष्ट कराव्यात आणि तात्काळ मनोज जरांगे पाटलांचं उपोषण मागे घेण्याची विनंती करून आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशा प्रकारची भूमिका या आंदोलकांकडून घेतली जाते। आंदोलकांशी जेव्हा आपण बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की आम्ही 25 गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईमध्ये आलेलो आहोत आणि जोपर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्हाला भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही याबाबत कोणाचंही ऐकणार नाही। जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतच थांबू आणि आरक्षण घेऊनच आम्ही पुढे जाऊ अशा प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता नेमकं पोलीस काय करतात आणि प्रशासनाकडनं या सगळ्या संदर्भात नेमकी काय खबरदारी घेतली जाते, काय भूमिका घेतली जाते हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। रुबीना, निश्चित धन्यवाद ओम ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट देत राहणार आहोत। त्यांनी कृपा करून माझ्या नादी लावू।